चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणात भारतातील मोठे कनेक्शन उघड. सावकारी कर्जातून कंबोडियात किडनी विक्री, देशव्यापी रॅकेटचा पर्दाफाश. नामांकित हॉस्पिटल डॉक्टरांचा सहभाग, पोलिसांचा मोठा दावा. चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध सावकारीतून सुरू झालेले किडनी प्रत्यारोपण प्रकरण आता थेट देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटकडे वळल्याचं स्पष्ट झालं आहे. नागभीड तालुक्यातील 36 वर्षीय शेतकरी रोशन कुडे याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले आणि मोठ्या प्रमाणात व्याज फेडलं. या व्याजाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोशन कुडे यांनी कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. रोशन कुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते कंबोडिया येथे जाऊन किडनी प्रत्यारोपण करून आले होते. या प्रकरणात आधीच कृष्णा उर्फ रामकृष्ण संचू आणि हिमांशू भारद्वाज या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून या किडनी प्रत्यारोपण रॅकेटचे भारतामधील मोठे कनेक्शन उघड होत आहे. तपासात समोर आल्यानुसार तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टार किम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजरत्न गोविंद स्वामी आणि दिल्ली येथील डॉक्टर रवींद्रपाल सिंग यांनी अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया केल्याचा संशय आहे. या रॅकेटमध्ये किडनी घेणाऱ्या व्यक्तींकडून 50 ते 80 लाख रुपये घेतले जात होते, तर किडनी दात्यास अत्यल्प रक्कम दिली जात होती. देशभर खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाच्या तपासासाठी चंद्रपूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट स्टार किम हॉस्पिटल त्रिची, तामिळनाडू येथे दाखल झाले असून हॉस्पिटल संचालकाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे फक्त भारतापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही कनेक्शन उघड करण्यास चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत फक्त कंबोडियामध्ये अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपित करण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं, पण आता भारतात देखील अशा प्रकारचं कनेक्शन निघालंय. ते काय आहे नेमकं? सर्वांना नमस्कार. सर्वांना माहीत आहे, जे कंप्लेंट मुले आम्ही ब्रह्मपुरीला जे अवैध सावकारी विरुद्ध दर्ज केला होता, त्या अनुषंगाने आमच्या किडनी जे विकल्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्पेशल SIT टीम लावले होतं. त्या अनुषंगाने आम्ही मेन मुख्य आरोपी डॉक्टर कृष्णा म्हणून सांगताय, तरी पण ते डॉक्टर नाही आहे, आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशू भारद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे. तो अटक नंतर आम्ही त्या इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेलं आहे, त्या अनुषंगाने हिमांशू भारद्वाज पण एक किडनी डोनर आहे. कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि कृष्णाने बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे. तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे. हे कंबोडिया झाल्यानंतर हे कृष्णा आणि जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता, त्यांच्या किडनी इंडियामध्ये असा एक लिंक भेटला होता की तिरुचिरापल्लीमध्ये स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये ते किडनी इलिगल ट्रान्सप्लांटच्या रॅकेट चालणारं दिसून आलेलं आहे. त्रिची व्यतिरिक्त अजून कुठले हॉस्पिटल सध्या तपासात? आता आमच्या समोर जे माहिती आहे त्या अनुषंगाने आता एक हॉस्पिटल समोर आलेलं आहे. अजून होण्याची शक्यता आहे. त्यांचा तपास आता सुरू आहे. जे 6 लोक कंबोडियामध्ये गेले होते, त्यानंतर त्यांच्या चौकशीतून अजून काही खुलासे झाले? आता जे लोक सोबत गेला होता विक्टिम सोबत, त्यांच्या साक्ष पेंडिंग आहे. त्यांच्या साक्षीमध्ये निष्पन्न झाला की जे हिमांशूने घेऊन गेला तिकडे, आणि कंबोडिया जे मिलिटरी हॉस्पिटल ते आधी पण मी समोर ठेवलेलं आहे हॉस्पिटलचं नाव, तो तिकडे गेला होता. त्यांचे किडनी कापल्यानंतर त्यांना
8 लाख पर्यंत पैसे मिळाला म्हणून ते पण सांगितले. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो मोहालीचा पीडित आता सध्याचा हं. आणि आधीचा आरोपी हम्म. याची हा सध्या पंजाबचा आहे आणि आरोपी जे आहे ते दिल्ली आणि त्रिचीचे आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्राचा थेट संबंध या अशा वेळी काही एखादी चौकशी नेमण्याची मागणी कराल. ते आम्ही पण यासाठी स्थापन केलेलं आहे आणि डीजी ऑफिस कडून आदेश प्राप्त झाला की ऍडिशनल एसपी चंद्रपूर ईश्वर कातकाड्याच्या अधीन एसआयटी स्थापन करा म्हणून आणि त्यांच्या अधीन हे तपास आता करणार आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सुरू झालेला हा तपास आता देशातील मोठ्या किडनी प्रत्यारोपण घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहे. या प्रकरणात आणखी किती मोठे नाव समोर येणार आणि या रॅकेटची आंतरराष्ट्रीय साखळी किती खोल आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर.